प्रकरण 9 अध्याय 2 ओव्या 264 ते 290. कर्मण्येवाधिकार असते या श्लोकाचा अर्थ सांगताना माऊली म्हणतात, फळाचा विचार करून कर्म टाळू अथवा करू नये. काय होईल याचा विचार करून सर्वांनी कर्म केले असते तर कित्येक चांगल्या गोष्टी घडल्याच नसत्या. निष्काम कर्मयोगी जगात आहेत म्हणून हे जग सुरळीत सुरू आहे. मनात असलेले मिळाले नाही की माणूस निराश होतो. सर्व कर्माची फळे माणसाला लगेच मिळत नाहीत किंवा कशामुळे काय मिळाले हे कळत नाही. निष्काम हेतूने मनाने काम केले तर ते झटपट होते. काही हवे आहे या व्यवधानात एकाग्रता कमी होते. कर्तव्य आणि भावना, बुद्धी आणि मन यात माणसाची ओढाताण होते. कर्तव्य पार पाडतो तो कर्मयोगी. माणसाला यश हवे असते पण मनात यशाची अभिलाषा धरून कर्म करू नये. यश म्हणजे पैसा, प्रसिद्धी की समाधान यापैकी काय असते की या पलीकडचे काही असते? यश मनोवांछित फळ मिळाले की माणूस सुखी होतो का? फळासाठी कर्म करावे की कर्मामुळे फळ मिळते? या संदर्भात एक छान गोष्ट आहे. एका माणसाला श्रीमंत व्हायचे असते. खूप सोने मिळाले तर छान होईल असे वाटून तो लोखंडाची सळई घेऊन घरातून निघतो. परीस सळईला लावला तर ती सोन्याची होईल असा यामागे विचार असतो. नदी किनाऱ्यावर पुष्कळ दगड असतात. सळईला दगड लावायचा, ती सोन्याची झाली का बघायची, असे करत तो कित्येक दिवस दगड शोधत राहतो. दगड लावायचा, सळई बघायची यात तो इतका गुंग होतो की यात यांत्रिकपणा येतो. हळूहळू वैतागून तो दगड नदीत भिरकावू लागतो. एका क्षणी त्याच्या लक्षात येते की सळई सोन्याची झाली आहे. तो खूप आनंदाने सोनाराकडे येतो. सोनाराला खूप आश्चर्य आणि कौतुक वाटते. सोनार त्याला म्हणतो, आता तुझी मज्जा आहे, तुझ्याकडे परीस आहे, तू खूप सोने मिळवशील. तो माणूस मटकन खाली बसतो आणि म्हणतो, माझ्याकडे परीस नाही, तो मी भिरकावून दिला. त्यामुळे आता तो कुठे वाहून गेला असेल माहिती नाही. सोने मिळवायच्या नादात असाच परीस टाकला जातो. पिगी बँकेत लहानपणी पैसे जमा करतो तेव्हा ते वापरावे असे मनातही येत नाही. तसे प्रत्येक कर्म करत राहावे. हारात फुले गुंफावीत तसे प्रत्येक कर्म जोडत राहावे. लहानपणी पालकांवर भिस्त असते. मूल स्वतःची काळजी करत नाही. पालकांच्या जीवावर जसे निर्धास्त असतो तसे विश्वनियंत्यावर निर्भर राहून कर्म करत राहावे. परीस किंवा सोने मिळाले नाही तरी पश्चाताप करायची वेळ येत नाही. आपल्याजवळ काहीही नसले की हुरहुरही नसते. 99 मोहरा मिळाल्या की एक मोहर मिळवताना नाकी 9 येतात. म्हणून बुद्धियोग सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू. 2:276. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले. इही उभय बंधी सांडिले पाप पुण्यी. 2:277. बुद्धियोग. प्रत्येक माणूस कर्म करतो ते केले जाते, करावे लागते यापैकी काही असले तरी त्यानुसार फळे भोगावी लागतात. अर्जुनाने युद्ध न करता माघार घेतली असती तर तेही कर्म मानले गेले असते. मन आणि बुद्धी प्रत्येक माणसाला असतात. त्यानुसार तो वेगवेगळे विचार किंवा पर्याय निर्माण करतो. कर्म म्हणजे सतत काहीतरी करत राहणे, अविश्रांत मेहनत घेणे असे नाही. योग्य निर्णय घेणे, परिस्थिती समजून घेणे, इतरांना मार्गदर्शन करणे, राग निराशा आवरणे, शांत बसणे हे देखील कर्मात येते. मन आणि बुद्धी जेव्हा एकरूप होते, मन जेव्हा बुद्धीला पटेल ते ऐकते, तेव्हा बुद्धी योग साधला जातो. असे कर्म निष्काम कर्म मानले जाते. पाप किंवा पुण्य दोन्हीत त्याची गणना होत नाही. असे निष्काम कर्म करणारे योगी भूतलावर असावेत ही ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली. समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ. तै पावसी तू सकळ योग स्थिती. 2:284. बुद्धी स्थिर झाली की क्षणिक मोहात माणूस फसत नाही. वैराग्य त्याचा स्थायी भाव बनतो. तो इंद्रियांच्या अधीन न होता आयुष्य व्यतीत करतो. नेटाने अभ्यास करतो. आत्मरूपाच्या बोधाच्या शोधात चालत राहतो. बुद्धी स्थिर होण्यासाठी कर्तव्ये करावी लागतात. भावनेत माणूस भरकटतो. कर्तव्य कर्म करताना बुद्धी स्थिर राहते कारण त्यात जबाबदारीची जाणीव असते. ध्येय कळले की माणूस निर्धाराने चालत राहतो. आणि स्थिर बुद्धी जो म्हणीजे तो कैसा चिन्ही जाणीजे.
जो समाधी सुख भुंजे अखंडित. 2:288. ज्याची प्रज्ञा एका जागी स्थित आहे असा योगी म्हणजे स्थितप्रज्ञ, अशी साधी सरळ व्याख्या माऊलींनी केली. बुद्धी स्थिर झाली आहे अशा माणसाची लक्षणे कोणती? भुंजे म्हणजे भोगतो, उपभोग घेतो. अखंडित म्हणजे सतत निरंतर. समाधी अवस्थेत असलेला हा योगी असतो तरी कसा? माणूस म्हटलं म्हणजे त्याला संसार आला, संसार म्हटलं की त्रास आला, त्रास म्हटलं की राग लोभ सगळं आलं. पण या पलीकडे माणूस जातो कसा? असा माणूस देवाला आवडत असेल तर संसारी माणसाला असे वागणे शक्य आहे का? सगळ्यांनी संसाराचा त्याग करायचा का? त्याग करायचा असेल तर मग कर्म कोण करणार? की मंत्र म्हणून शेती करायची? की माणसे टाळून एकांतात बसायचे? कोणालाही असे प्रश्न पडणे साहजिकच आहे. यासाठी माऊलींनी कोणते दृष्टांत दिले आहेत हे वाचणे खूप रंजक असेल. या ज्ञानेश्वरीतील 2ऱ्या अध्यायातील 264 ते 290 ओव्या गीतेतील 47 ते 54 श्लोकांतील निष्काम कर्मयोग आणि बुद्धियोग सांगतात. योग या संकल्पनेवर गीतेत जितके भाष्य आहे तितके इतरत्र क्वचित असेल. समाधी म्हणजे ज्ञानाच्या, कर्माच्या, भक्तीच्या साधनेत बाह्य जगाचा पडलेला विसर. ज्ञान, कर्म, भक्ती, बुद्धी वापरून कोणतीही गोष्ट कुशलतेने पार पाडताना जी अवस्था प्राप्त होते तो योग. त्याला समाधीही म्हणता येईल. तल्लीन होऊन कर्म केले जाते ती साधना. एखादे गाणे गाताना गायक आणि ऐकताना श्रोते तल्लीन झालेले असतात तेव्हा आनंद मिळतो, तो या समाधी अवस्थेमुळे असतो. त्यात त्या गायकाचे अपार कष्ट असतात. कुंभार, चित्रकार, शिल्पकार किंवा कोणताही कलाकार कलाकृती बनवत असतो तेव्हा ज्या एकाग्रतेने, कुशलतेने करतो तो योगच असतो. त्यामागे त्याची साधना असते. इतकेच कशाला, घरातल्या आईपासून वडे तळणाऱ्या टपरीवरच्या माणसापर्यंत ज्या सफाईने, एकाग्रतेने पदार्थ केले जातात ती साधनाच असते. भक्तीमुळे फरक पडतो. हे सर्वजण अपार कष्ट घेतात, त्यासाठी लागणारे कौशल्यही त्यांच्याकडे असते, पण त्यातील नगण्य लोकच योगी बनतात. सगळं असलं तरी भक्ती नसते, समरसता नसते. त्या कर्माच्या मागे असलेला हेतू त्यांना उच्च कोटीच्या आनंदापासून वंचित ठेवतो. मलाच हे काम करावे लागते, मला पोटासाठी असे काम करावे लागते, मीच का करायचं, अशा विचाराने ते सिद्धीपासून दूर राहतात. ज्यांनी सिद्धी मिळवलेली असते त्यांच्या सहवासातील, चवीतील, कलाकृतीतील फरक कोणाच्याही लक्षात येतो. गाणारे, शिजवणारे अनेक असले तरी प्रत्येकाच्या गाण्यातून, पदार्थातून मिळणारा आनंद म्हणूनच वेगळा असतो. म्हणून माऊली म्हणतात, हेतू ठेवून काम करू नको. जे वाट्याला आले आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर, त्यात तुझे कल्याण आहे. कारण आनंद ही गोष्ट वस्तूतून मिळणारी नाही. आपल्याला मान, प्रसिद्धी, संपत्ती, प्रेम, कौतुक मिळवायचे नसून आनंदरूपी परमात्म्याला मिळवायचे आहे. इडा पिंगला असे भेद कळून त्या योगे कायम स्वरूपी सिद्ध अवस्था साधली जाते. पण आईच्या हातात जेव्हा पहिल्यांदा तिचे बाळ येते किंवा मोठेपणी लांब असलेल्या बाळाचा तिच्या मनात विचार येतो तेव्हा क्षणभर तरी इतर कोणताही विचार तिच्या मनात येत नाही. ही उच्च अवस्था ज्यात स्वतःचाही विचार केला जात नाही हा योग. अशी भक्ताची आराध्याविषयी, ज्ञानी माणसाची ज्ञानाविषयी, संसारी माणसाची कर्तव्याविषयी स्थिती झाली की त्याला योग म्हणतात. समर्पण ही माणसाला मिळालेली दैवी देणगी आहे. भक्ती आणि कर्म याद्वारे खूप मोठी मजल मारता येते हे संतांनी दाखवून दिले आहे. आपल्याला तर फक्त त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जायचे आहे. प्रकरण 10, अध्याय 2, ओव्या 291 ते 375. स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे सांगताना माऊली म्हणतात, जो सर्वदा नित्य तृप्तू, जयाचे आत्मतोषी मन राहे. 2:293. नुसते ज्ञान मिळवू नये, त्याचा उपयोग करावा. प्रथमोपचार शिकलेल्या माणसाला जखम, वेदना बघून भोवळ येत असेल तर ते शिकल्याचा उपयोग नाही. स्वयंपाक करायचा कंटाळा असेल तर स्वयंपाक येत असूनही उपयोग काय? पदव्या मिळवून काम केले नाही, 2 वेळच्या जेवणासाठी दुसऱ्या पुढे हात पसरावे लागत असतील तर मग त्या पदव्यांचे काय करावे? मला ठार मारणे पटत नाही असे सैनिक म्हणाला तर त्याचे शौर्य काय उपयोगाचे? माणसाच्या मनात कामना असेल तर त्याची बुद्धी स्थिर होत नाही. मनातील इच्छेमुळे माणूस असमाधानी होतो.
स्थितप्रज्ञ माणसाचे पहिले लक्षण म्हणजे तो आहे त्यात समाधानी असतो. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती 2,294. जो निरसूनी उपाधी भेदरहितू 2,296. सुख किंवा दुःख दोघांमुळे तो विचलित होत नाही. त्याचे मन स्थिर असते. दोन्हीही तो स्वीकारतो. त्याच्या दिनक्रमात बदल होत नाही. आनंद झाला म्हणून नाचत नाही आणि मनाविरुद्ध झाले तरी नाराज होत नाही. नेहमी आपल्या मनाप्रमाणे होत नाही हे त्याने स्वीकारलेले असते. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख असते. त्यात माणसाचे कर्तृत्व अथवा दोष नसतो हे तो जाणतो. सहन करणे हा त्याचा स्थायी भाव असतो. सुख दुःख पोरके व्हावे असे त्याचे वागणे असते. म्हणजे सुख आणि दुःख दोन्हीला तो त्याच्या मनात जागा देत नाही. कोणत्याही घटनेनंतर टोकाची भूमिका घेत नाही. अतिविचार आणि तुलना न केल्याने त्याची बुद्धी स्थिर असते. परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे 2,297. तिसरे लक्षण म्हणजे त्याच्या ठायी समानता असते. चंद्र सर्वांना सारखा प्रकाश देतो. हा चंद्राचा सहज स्वभाव आहे. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ सर्वांशी समान वागतो. लोक त्याच्याशी कसे वागतात किंवा लोकांकडे किती संपत्ती अधिकार आहे यावर त्याचे वागणे बोलणे बदलत नाही. त्याच्या विचारात प्रगल्भता, तारतम्य, सत्सद विवेक असतो. जैसी वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे 2,305. तै शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय 2,309. माणसाने इंद्रिये आवरून धरली तरी विषयांची ओढ गप्प बसत नाही. मन त्याकडे धाव घेते. लहान मुलाला करू नको म्हटले की संधी मिळताच तो ते करतो. त्याला मनातून जेव्हा ते करू नये वाटते तेव्हाच ती गोष्ट तो करत नाही. इंद्रियांना विषयातील फोलपणा कळला की ती आवरली जातात. अन्यथा उपभोग घेतला नाही तरी मन त्याचेच चिंतन करते. जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना 2,316. शुकमुनी जात असताना निर्धास्त असणाऱ्या स्त्रिया व्यासमुनी येतात सावरून बसतात अशी एक कथा आहे. याचे कारण सांगताना स्त्रिया म्हणतात की व्यासांच्या नजरेत जो स्त्री पुरुष हा भेद आहे तो शुकमुनीच्या नजरेत नाही. शुकमुनींचे मन बालकाप्रमाणे आहे. त्यांच्या मनात वासनेचा स्पर्श नाही. स्त्रीचा देह काही वेगळा आहे ही भावनाच नाही. त्यामुळे त्यांचा आम्हाला संकोच वाटला नाही. अशी ज्याच्या मनाची अवस्था असते तो स्थितप्रज्ञ. गोष्ट बघितली की लगेच ती मालकीची व्हावी असे वाटू नये. विरक्ती उपजत असावी लागते. बळजबरीने येत नाही. प्रयत्नांनी वासना नियंत्रित ठेवता येते पण नाहीशी होत नाही. ज्याचे मन प्रयत्न न करताही निरीच्छ असते तो विरागी. वैराग्य त्याची सहज वृत्ती असते. पाण्याला ओले करावे लागत नाही. सूर्याला प्रकाश दाखवावा लागत नाही. तसे वैराग्य शिकवता येत नाही. ते उपजत असावे लागते. ओलावा हा पाण्याचा गुण आहे. तसे शांतता, दया, समाधान हे स्थितप्रज्ञाचे स्थायी भाव असतात. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन गिवंसीत पावे 2,330. थोडीशी ही अभिलाषा चित्तात असू नये. छोटीशी ठिणगी ज्याप्रमाणे गवताच्या गंजीस आग लावते त्याप्रमाणे किंचित कामना किंवा इच्छा ही माणसाचे अधःपतन घडवून आणते. बरेच तपस्वी साधू संत इच्छा राहू नये याची काळजी घेतात. सुखासीन जीवनाचा त्याग करून विरक्त होतात. अन्नातही वासना उरू नये यासाठी झाडाचा पाला खाऊन राहतात. साधी वस्त्र वापरतात. जसा मिळेल तसा निवारा स्वीकारतात. गरजा कमी करतात. इतके व्रतस्थ राहणे सामान्य माणसाला शक्य नसले तरी रोजच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत विनाकारण चिकित्सा करणे, चुका काढणे, नाराज होणे, टोचून बोलणे, टोमणे मारणे, चिडचिड करणे, बडेजाव दाखवणे यासारख्या गोष्टी टाळता येतात. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समस्ता परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा 2,359. विहिरी तळी उन्हाळ्यात आटतात पण समुद्र आटत नाही. तशी स्थितप्रज्ञाची स्थिर वृत्ती असते. प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्याची शांतता, समाधान कमी होत नाही. तो त्याच्याकडे
संपत्ती अधिकार आल्यावर आढ्यतेने किंवा नसला तर लाचारीने वागत नाही. मगरुरी आणि लाचारी दोन्हीपासून तो लांब असतो. फायद्यासाठी इतरांशी गोड बोलणे, श्रीमंती पाहून आदराने वागणे असे तो करत नाही. तो अहंकाराते दंडुनी, सकळ कामू सांडुओनी, विचरे विश्व होऊनी, विश्वची माझी. 2:267. या जगात माझ्या विना काहीही अडत नाही ही जाणीव त्याला असते. मिळायचे ते वेळ आल्यावर मिळेल. एखादी गोष्ट मिळाली नाही याचा अर्थ मी त्यासाठी योग्य नाही किंवा माझ्यासाठी ती गोष्ट उपयोगाची नाही असा विश्वास त्याला असतो. मी या विश्वाचा एक सूक्ष्म भाग आहे आणि तरीही हे विश्व माझ्यात सामावले आहे असे वाटणारा ब्रह्मज्ञानी माणूस असतो. त्याचे प्रत्येक कर्म ईश्वराला समर्पित असते. सांख्य तत्व माऊलींनी सोपे करून सांगितले आहे. सांख्य म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे माहिती. ज्ञान, कर्म आणि भक्ती सर्व असतातच. भक्ती डोळस असावी, ज्ञानाला कर्माची जोड असावी आणि कर्म मनापासून करावे. योग ही उपजत वृत्ती आहे. अध्यात्म कृतिशील स्वावलंबी असावे. साधक कर्मयोगी परोपकारी सकारात्मक असावा. प्रकरण 11. गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे? गीता आणि ज्ञानेश्वरी यात आईच मुलीचे नाते असावे. निश्चित फरक सांगता येणार नाही, पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने, अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते? कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो. आपल्याला आजवर हेच सांगितले गेले आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे, बंधनाचे मूळ कारण आहे. पण असे असेल तर भ्रमर वृत्ती चांगली मानली गेली नसती. हे उलगडताना माऊली म्हणतात, कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा. भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही म्हणून लाकूड पोखरून बाहेर येतो. लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळ पोखरणे अशक्य नाही, परंतु लाकूड आणि कमळ यातील भेद तो जाणतो. रात्र सरेल, सकाळ झाली की पाकळ्या उमलतील आणि आपण मुक्त होऊ हे त्याला माहिती असते. जी गोष्ट आपोआप होणार आहे त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे, अस्वस्थ व्हायचे कारण नाही. काही कर्मे करावी लागतात तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. काही वेळा कष्ट घ्यावे लागतात तर काही वेळा धीर धरावा लागतो. कृती आणि संयम यापैकी कधी काय करायचे ते कळणे म्हणजे ज्ञान. गीतेचा कृतीवर भर आहे तर ज्ञानेश्वरीचा संयमावर, सत्सद विवेक बुद्धीवर आहे. ज्या कमळातील मकरंद खाल्ला त्याला छेद देणे अयोग्य आहे. कमळाच्या कोमल सहवासात राहणे, सकाळ झाली की निघून जाणे जास्त संयुक्तिक आहे. गुळाला मुंगळा चिकटून राहतो त्याप्रमाणे पाकळी उमलल्यावर भुंगा कमळाला चिकटून राहत नाही, पोखरत नाही ही कृतज्ञता आणि निघून जातो ही अलिप्तता. दोन्ही गोष्टी माणसात असतात. त्यासाठी फक्त आत्मचिंतन करण्याची गरज असते. आत्मचिंतन का करावे हे सांगताना माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाने स्वतःचा उपजत कल ओळखण्यासाठी आत्मचिंतन करावे. त्यासाठी एका जागी डोळे मिटून काहीही न करता सातत्याने नियमित शांत बसावे. काहीच न करणे म्हणजे बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता स्वतःच्याच मन आणि म्हणजे भावना आणि बुद्धी म्हणजे विचारांकडे लक्ष केंद्रित करावे. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे. पुरेसा वेळ दिला तर आपल्याला वैश्विक शक्तीशी जोडते. कमळ म्हणजे बुद्धी, भ्रमर म्हणजे मन, पाकळ्या म्हणजे चक्षु, रात्र म्हणजे अज्ञान, सकाळ म्हणजे मोक्ष असाही अर्थ होतोच. प्रत्येक गोष्टीच्या अनेक मिती असतात. सर्व मिती लक्षात घेणे माणसाला शक्य नाही, पण माणूस जी प्रतिक्रिया देतो त्यावरून त्याचा कल लक्षात येतो. ध्यान करावे हे गीता सांगते, का करावे हे ज्ञानेश्वरी सांगते. माणूस एखाद्या शब्दाचा काय अर्थ घेईल हे त्याच्या धारणा शक्तीवर अवलंबून असते. म्हणून लोकांकडे, बाह्य जगाकडे लक्ष न देता स्वतःच्या प्रेरणेकडे लक्ष द्यावे हे ज्ञानेश्वरी वाचून कळते. गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते. पूर्ण टाळून मनाने त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनाने अलिप्त व्हावे हा भ्रमर वृत्तीचा अर्थ माऊली सांगतात. कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते.
गीता भक्ती शिकवते. डोळ्यांना दिसते त्यावरून एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचताना येते. गीता वाचली की छान वाटतं, अहंकार सुखावतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहित नाही ही जाणीव होते. शब्द वाचता येतात पण अर्थ कळण्यासाठी मनन करावे लागते. ही जाग ज्ञानेश्वरी वाचून येते. गीताशास्त्र असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते. सकारात्मक विचार करायला गीता शिकवते. नम्र राहायला ज्ञानेश्वरी शिकवते. काय करावे ते गीता सांगते, कसे करावे हे ज्ञानेश्वरी वाचून कळते. भगवंत सांगतात बाह्य शत्रूंचा बिमोड करा. माऊली सांगतात माणसाने इतकं प्रगल्भ व्हावे की शत्रुत्व नाश पावेल. दुर्गुणांचा नाश होईल, शत्रूही मित्र बनेल. अमृतातेही पैजा जिंके म्हणजे मातृभाषेत वाचल्यावर बोलल्यावर जितके आकलन होते तितके इतर कोणत्याही भाषेत वाचल्याने होत नाही. आईच्या दुधाने जी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक ताकद मिळते ती इतर कशानेही मिळत नाही. इतर दुधाने पोषण होईलही पण सर्वांगीण विकास होईलच असे नाही. ऋण माना अथवा मानू नका, आई ती आईच असते. जो मातृभाषा महत्वाची मानतो त्याची प्रगती होते. प्रगती फक्त आर्थिक नसते, सामाजिक, आत्मिक, आध्यात्मिक, बौद्धिक प्रगतीही असते. प्रकरण 12, अध्याय 3, ओव्या 1 ते 55. स्तोत्र, पोथी, ग्रंथ वाचताना अर्थ कळला नाही तरी शब्द परिचित असल्याने वाचन सोपे वाटते. ज्ञानेश्वरी वाचताना शब्द कठीण असले तरी सावकाश नेटाने वाचले तर लय सापडते आणि वाचक त्या भाषेशी समरस होतो. ज्ञानेश्वरीतील सोपी उदाहरणे अर्जुनाच्या मनातला भाव उलगडतात. निराश, गोंधळलेल्या अर्जुनाला समजून घेत त्याच्या परिस्थितीशी, मनस्थितीशी आपण जोडले जातो. अर्जुनाप्रमाणे सामान्य माणसाला वाटते की माझ्याच बाबतीत असे का झाले. हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा धिवंसा आत्मबोधाचा. 3:7. दुसऱ्या अध्यायात भगवंत अर्जुनाला आधी युद्ध कर असे सांगतात आणि नंतर स्थितप्रज्ञ ज्ञानी माणसाची लक्षणे सांगतात. म्हणून अर्जुन भगवंताला विचारतो की ज्ञान मिळवून भगवंताची प्राप्ती होत असेल तर सर्व अर्थाने हानी करणारे युद्ध करायला तुम्ही का सांगत आहात. याला उपदेश म्हणत असतील तर दिशाभूल कशी असते. ज्ञान आणि कर्म या दोघात चांगला मार्ग कोणता. ज्ञान मिळवून मोक्ष किंवा पुण्य मिळत असेल तर कर्म का करावे. तो उद्देशू तू नेणसीची म्हणोनी क्षोभलासी वायांची. तरी आता जाणम्याची उक्त दोन्ही. 3:34. अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत म्हणतात की मी सांगतोय त्यातील मर्म तू समजून घेत नाहीस. मनाला वाटेल ते न करता स्वतःच्या प्रकृतीनुसार माणसाने कर्म करावे. स्थितप्रज्ञ ही अवस्था आहे ती तपाने प्राप्त होते. ज्यांची वृत्ती निरीच्छ आहे, ज्याला कोणतीही हाव नाही, जो साधेपणाने जगू शकतो, ज्याच्या गरजा कमी आहेत, राग लोभ ताब्यात आहेत, अशा माणसाची स्थितप्रज्ञ म्हणून गणना होते. त्यालाही त्याचे कर्तव्य करायला लागतेच. ज्ञान मार्गातही नियम शिस्त पाळायला हवी, विहित कर्म करायला हवे. कर्तव्य सोडून केलेली पूजा भगवंताला पोचत नाही. राग न येणे, अपमान न वाटणे, आनंदाने हुरळून न जाणे, निराश न होणे असे वागणे सामान्य माणसाला जमत नाही. काम करायला आवडत नाही म्हणून ज्ञान मार्ग निवडू नये. लाडू, पेढे, शिरा, पुरी आयती खाण्यासाठी संतांचे सेवेकरी बनून भक्तीचे ढोंग करू नये, कारण आळस, भीती, चंचलता, खोटेपणा मनात असताना ज्ञान मिळत नाही. ज्ञान आणि कर्म हे दोन्ही मार्ग तुल्यबळ किंवा समान आहेत. दोन्ही मार्गांनी मोक्षप्राप्ती होते. आपल्या वाट्याला जो मार्ग आला आहे त्याचे माणसाने आचरण करावे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. माणसाने कर्तव्य केलेच पाहिजे. देखे उत्प्लवना सारिसा फळी पक्षासी झोंबे जैसा. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. 3:41. सर्वात माणसाची जास्त हानी तुलना केल्याने होते. आपल्या योग्यतेनुसार, क्षमतेनुसार जे शक्य आहे ते मिळते आणि तेच करावे हे सांगताना माऊलींनी हा दृष्टांत दिला आहे. प्रत्येक माणसाची उपजत धारणा वेगळी असते. माणसाचा जन्म संचितानुसार होतो. या जन्मी काय करायचे ते ठरलेले असते. काय आणि कसे करायला हवे हे प्रत्येकाने जाणून घ्यावे. तुलना करू नये.
संचितामुळे एकाच वेळी जन्म घेणाऱ्या एकाचा महालात आणि दुसऱ्याचा गरीब घरात जन्म होतो. नाहीतर सगळेच तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले असते. माऊली म्हणतात, पक्षी पिकलेले फळ सहज खाऊ शकतो कारण त्याला उडता येते. माणसाला मात्र फांदीवर चढून फळ तोडून किंवा खाली पडलेले फळ खावे लागते. गाय चारा खाऊन पोट भरते आणि वाघ प्राणी मारून. कमी कष्ट आहेत म्हणून माणूस कच्चे गवत किंवा मांस खाऊ शकतो का? खाणे आयते मिळाले तर बंदिस्त जीवन जगावे लागते. स्वतंत्र जगायचे असेल तर भूक आपापली भागवावी लागते. प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. प्राप्त परिस्थितीचा अहंकार किंवा खेद करू नये आणि जे नाही त्याची हावही असू नये. ज्यात गती नाही ते करायचा अट्टाहास करू नये. बुद्धी, शक्ती, कला ही देवदत्त देणगी असते. एखाद्याची चित्रकला छान आहे पण त्याला सुरात गती नसेल तर त्याने चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे सोडून गाणे शिकणे योग्य नव्हे. याने काहीच साध्य होणार नाही. आवाज, आरोग्य, बुद्धी, दृष्टी, पाककौशल्य, शक्ती, सांपत्तिक स्थिती, सौंदर्य यापैकी काही ना काही चांगले असते. कर्म करताना समर्पण, प्रयत्न, सातत्य आवश्यक आहे. हुशार विद्यार्थी अभ्यास न करताही उत्तीर्ण होऊ शकत असेल तर त्याने अभ्यास करून त्यात विशेष प्रावीण्य मिळवावे. प्रयत्न कसून करावेत कारण कर्म महत्वाचे आहे आणि अभ्यास हे विद्यार्थ्याचे नेमून दिलेले काम आहे. हौस म्हणून एखाद्या दिवशी घरातील मुले स्वयंपाक करतात, मदत करतात. मदत म्हणून रोज एखादे काम करतात, करायला हवे. कर्तव्य दक्ष आई स्वतः आराम करून मुलांना रोज त्यांची कामे, अभ्यास सोडून घरकाम करू देणार नाही. आई या नात्याने मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, गृहिणी म्हणून स्वयंपाक करणे, घरकाम करणे, घरच्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे तिचे कर्तव्य आहे. माणूस विद्यार्थी, गृहस्थ, पालक, बालक, गृहिणी, मुले या भूमिकेतील सर्वांची कर्तव्य करताना कंटाळत आहे. कर्तव्य टाळणे त्याला योग्य वाटू लागले आहे. कर्तव्य न करणे हे आत्मिक अधःपतन आहे. आळस एखाद्या दिवशी ठीक आहे, रोज नव्हे. आळस आणि कर्तव्यहीनतेमुळे कौटुंबिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची हानी होते. अर्जुन युद्ध न करता भिक्षा मागून जीवन जगला असता तर काय झाले असते? जे मिळेल त्यात त्याला समाधानी राहता आलं असते. एखाद्या दिवशी त्याला भिक्षा मिळाली नाही तर तो शांत राहिला असता. त्याच्या समोर कोणी उद्दामपणे वागला असता तर त्याने शस्त्र उचलले नसते. आजूबाजूला जे चालले आहे त्याकडे लक्ष न देता तप करणे त्याला जमले असते. अंगभूत क्षात्र वृत्तीमुळे त्याला यातले काहीही जमले नसते. ज्याच्या अंगात तेज आहे, शौर्य आहे, बळ आहे त्याने मोहात फसून असा निर्णय घेणे गैर आहे. हेच भगवंत त्याला समजावत आहेत की तू वीर आहेस, शूर योद्धा आहेस, तुझ्यावर अनेकांचे दायित्व आहे. असे असताना भावनेच्या आहारी जाऊन युद्ध नाकारू शकत नाहीस. अर्जुनाच्या शंका संपत नाहीत. मनाचे समाधान होत नाही. एका प्रश्नाच्या उत्तरातून त्याला दुसरा प्रश्न पडतो. भगवंत त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात आणि अखेर अर्जुन युद्धाला तयार होतो. अर्जुनाच्या मनस्थितीत जसा फरक पडला तसा गीता किंवा ज्ञानेश्वरी वाचून वाचकांच्या मनस्थितीत परिवर्तन होईल का? गीता आणि ज्ञानेश्वरी ही हरीची वाणी आहे. वाचकाकडे निर्मळ मन, चैतन्यावर दृढ विश्वास आणि स्वतःचे परिवर्तन व्हावे अशी तळमळ, तयारी, इच्छा चिकाटी असेल तर बदल निश्चित होईल. प्रकरण 13, अध्याय 3, ओव्या 56 ते 110. ज्ञानेश्वरीतील सर्वच ओव्या अवीट गोडीच्या आहेत. पूर्ण बहरलेल्या बकुळीच्या झाडाखाली असलेली सर्व फुले जसे वेचू शकत नाहीत तसे ज्ञानेश्वरी वाचताना होते. 3 अध्यायात मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे, वाहिजे वाया. 3:59. कर्म म्हणजे काम हा साधा सरळ सोपा अर्थ. नेमून दिलेले काम अचूक आणि निरपेक्षपणे केले तर ते अकर्म मानले जाते, म्हणजे त्याने संचित निर्माण होत नाही. पण माणूस असे करत नाही. माणसाच्या वागण्याने कर्माचे प्रकार निर्माण होतात. स्वतःचे कर्तव्य नीट करतो म्हणजे स्वधर्म. कोणतेही काम नीट करत नाही, विपरीत कर्म. जे काम करू नये ते करतो, विकर्म. जे काम करायला हवे ते करत नाही, कर्तव्यहीनता. मनात अपेक्षा धरून काम करतो, सकाम कर्म. माणूस चांगल्या गोष्टींचे श्रेय स्वतःकडे घेतो आणि प्रतिकूल गोष्टी प्रारब्ध आहे असे म्हणतो. पण अकर्म वगळता सर्व कर्मांचे बरे वाईट फळ भोगावे लागते. त्यामुळे संचित क्रियमाण प्रारब्ध निर्माण होते.
जे फळ पुढच्या जन्मासाठी जमा होते त्याला संचित म्हणतात. जसे चोरी केली पण पोलिसांनी पकडले किंवा निर्दोष सुटका झाली, वाईट. खूप कष्ट घेतले पण त्याचा मोबदला मिळाला नाही, सत्कर्म. संचितात या जन्मी जास्त वाढ होणार नाही असे वागावे. काही कर्मांचे फळ त्याच जन्मात भोगावे लागते, त्याला क्रियमाण म्हणतात. नीट वागले तर समाजात मान मिळतो, कष्ट केले तर पैसा मिळतो. चोरी केली आणि पोलिसांनी पकडले, शिक्षाही झाली, वाईट. अभ्यास केला आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो, सत्कर्म. संचितातील काही भाग या जन्मी भोगावा लागतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्धानुसार आई वडील, एकूण परिवार, सांपत्तिक स्थिती, आयुष्यातील कष्ट, कला, बुद्धी, धारणा, आरोग्य, मान, कीर्ती, प्रतिष्ठा अशा अनेक गोष्टी मिळतात. जसे या जन्मी चोरी केली नाही तरी चोरीचा आळ आला, पकडले आणि शिक्षा झाली, वाईट. विशेष कष्ट न घेताही वैभव मिळाले, सत्कर्म. का उचलिले वायुवशे, चळे शुष्क पत्र जैसे, विचेष्ट आकाशे परिभ्रमे. 3:61. पान वाळले की वाऱ्याबरोबर उडत जाते. वाळणे किंवा उडणे दोन्ही प्रकृतीच्या अधीन असते. त्याप्रमाणे मनुष्य जन्मात असणारे शरीर धर्म माणसाला पाळावेच लागतात, तो ते टाळू शकत नाही. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि मन यांचे कार्य सुरूच असते. माणूस पूर्ण निष्क्रिय असू शकत नाही. ज्या भूमिकेत माणूस असतो त्या भूमिकेतील नियम पाळावे लागतात. विद्यार्थी असलेला मुलगा म्हणेल की आजोबा आणि बाळ आराम करतात म्हणून मीही उशिरापर्यंत झोपणार, मौज मजा गप्पा गोष्टी करणार, व्यायाम अभ्यास करणार नाही, तर ते निषिद्ध कर्म आहे. आईने त्याला असे वागू दिले तर तीही कर्तव्याला चुकली. आवडेल ते काम न करता नेमून दिलेले काम करणे याला उचित कर्म म्हणजे कर्तव्य पालन म्हणतात. दिलेला शब्द पाळणे, परोपकार करणे, क्षमा करणे ही भारतीय संस्कृती आहे. संस्कृती पाळणे हेही कर्तव्य आहे. कर्म कसे आणि काय करावे हे न कळल्याने संचित वाढत जाते. अचूक कर्म कसे करावे हे कळण्यासाठी संतांच्या भेटी घ्याव्यात, मोठ्यांच्या आज्ञा पाळाव्यात. स्वार्थ, स्वधर्म आणि परमार्थ यात स्वार्थ निषिद्ध मानला गेला आहे. स्वार्थासाठी आई वडिलांचे मन दुखवू नये, त्याने निर्माण होणाऱ्या संचिताची फळे क्लेशदायक असतात. तैसा संसर्गा माझी असे, सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे, भानुबिंब. 3:72. भगवंत म्हणतात, पाण्यातील सूर्यबिंबासारखा संसार करावा. कमळाचे पान पाण्यावर तरंगत राहून कमळाला चिखलापासून दूर ठेवते, त्याप्रमाणे विवेकाने बुद्धीला संसारातील त्रासापासून अलिप्त ठेवावे. संसारातील अडचणींमुळे गांजून जाऊ नये. पाहुणे म्हणून कोणाच्या घरी गेलो की तिथल्या गोष्टींवर हक्क सांगत नाही. या पृथ्वीवर किंवा संसारात माणूस पाहुणा आहे. गाडीत बसलेला माणूस फारसे कष्ट श्रम न घेता पुढे जातो. तो बसून असला तरी प्रवास करत असतो. तसे संसारातील गोष्टी आपोआप होत असतात, त्यासाठी फार काळजी करायची गरज नसते, करू नये. पळत्या गाडीत पळून उपयोग नसतो. गाडी पोचेल तेव्हाच मुक्कामाला पोचता येते. स्वधर्मू जो बापा, तोची नित्य यज्ञू जाणपा, म्हणो निवर्तता तेथ पापा, संचारू नाही. 3:81. स्वधर्म म्हणजे कर्तव्य. जो माणूस कर्तव्ये निष्ठेने पार पाडतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कर्तव्य पालन हे कामधेनूप्रमाणे आहे. जो माणूस कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडतो त्याला तीर्थक्षेत्री जाण्याची, उपास, व्रत, अनुष्ठाने करण्याची गरज नाही. देवाची सेवा केली तरी अनुभव येत नाही, त्रास कमी होत नाही. त्याचे कारण कर्तव्य टाळून केलेल्या यात्रा, व्रत, उपास निरुपयोगी आहेत. पूर्वीपेक्षा तीर्थक्षेत्री जास्त गर्दी असूनही माणसाचे समाधान मात्र कमी होत चालले आहे, कारण कर्तव्य टाकून केलेली तीर्थयात्रा पर्यटन ठरते. आई वडिलांनी अपत्याप्रती, नवरा बायकोंनी परस्परांशी, मुलांनी आई वडिलांसाठी, नागरिकांनी देशासाठी, माणसाने समाजासाठी जी कामे करायला हवीत तो त्यांचा स्वधर्म आहे. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे त्याग, समर्पण. आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला अर्पण करणे म्हणजे स्व-अर्पण. होम, हवन, याग या साऱ्यात म्हणूनच समिधा, सामग्री अग्नीत अर्पण केली जाते. माऊली म्हणतात, स्वधर्म हा यज्ञ आहे. कर्तव्य पालन हीच उपासना आहे. अप्रामाणिकपणे वागून फसवेगिरी करून केलेला दान धर्म चांगली फळे देत नाही. प्रामाणिक राहून दान करता आले नाही तरी चालते.
गरजेपेक्षा जास्त असलेला पैसा, संपत्ती विषासमान असते म्हणून दान करावे. दानाने पाप धुतले जात नाही, त्याची वेगळी फळे भोगावी लागतात. धकाधकीच्या आयुष्यात सर्व कामे प्रामाणिकपणे करून देवाला नुसते हात जोडले तरी पुरेसे आहे. रामदास स्वामी म्हणतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. देव सगळे पाहत आहे ही जाणीव असणारा माणूस सर्व कामे प्रामाणिकपणे करतो. प्रत्येक क्षणी त्याची आठवण असल्याने वेगळे नामस्मरण करण्याची जरुरी नाही, कारण ज्याचे विस्मरण होते त्याचे स्मरण करावे लागते. देवाला एक क्षणही विसरू नये. स्वधर्म पालनाचे राम उत्तम उदाहरण आहे. वडिलांच्या शब्दाखातर सावत्र भावासाठी त्याने कोणताही त्यागा न करता राज्य सोडले, वनवासात गेला. बायकोसाठी रावणासारख्या बलाढ्य राजासोबत युद्ध केले. राजा म्हणून प्रजेसाठी पत्नी आणि मुलांचा त्याग केला. जो माणूस लाच घेतो, दुसऱ्याला त्रास देतो, नियम पाळत नाही, भांडतो, शिव्या देतो, तो कितीही हुशार असला, त्याने कितीही तप उपासना केली तरी ती निरुपयोगी ठरते, कारण ते स्वधर्म पालन नाही. जसे गैरवर्तणुकीमुळे कुंभकर्णाला तपस्या करूनही इंद्रपद आणि रावणाला अमरत्व मिळवता आले नाही. ज्ञानेश्वर महाराज की जय.